दुपारी छोटीशी भुकेसाठी काहीतरी करायची इच्छा होत होती. म्हटलं काहीतरी वेगळं करूया चटपटीत, तर काय करावं काही सुचत नव्हतं. नंतर मी एक दिवसापासून खूप रेसिपी बघत होते आणि मी कधी ती ट्राय केली नव्हती. म्हटलं चला ती ट्राय करून बघूया. तर बघा मी इथं बनवणार होती रव्याचा ढोकळा. तर बघा मी इथं 1 वाटी रवा घेतला आहे, म्हणजे थोडीशी कमी, आणि 1 वाटी दही घेतलं. त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं, म्हणजे जास्त पण बारीक नव्हतं करायचं, कारण माझा रवा जाड होता म्हणून म्हटलं थोडंसं मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. आणि त्याला 10 मिनटं बारीक करून घेतल्यानंतर पातेल्यामध्ये काढून त्याला 10 मिनटासाठी थोडंसं भिजू दिलं, कारण तो रवा असतो ना ते पाणी ऑब्झर्व करावं लागतं, त्यामुळे त्याला 10 मिनटासाठी सोडून दिलं होतं तसंच. आणि 10 मिनटानंतर मी म्हटलं चला आता याच्यामध्ये टाकू. मग थोडंसं पाणी ॲड केलं, कारण त्याचं थोडं जास्त घट्ट होत होतं म्हणून थोडंसं पातळ केलं त्याला. पाणी टाकून मिक्सरचं भांडं जे होतं त्यात काढलं, त्याला झोडून टाकलं होतं त्याच्यामध्ये, आणि मस्तपैकी मिक्स करून घेतलं. त्याच्यानंतर थोडंसं चवीनुसार मीठ टाकलं होतं त्याच्यामध्ये, थोडंसं मीठ टाकून घेतलं. त्याच्यानंतर थोडंसं तेल टाकून घेतलं, कारण की तेल टाकल्यामध्ये म्हणजे असं मी बघितलेलं होतं की तेल टाकल्यामुळे थोडं सॉफ्ट होतं म्हणून ढोकळा. मग मी त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं, त्याला पण छानपैकी मिक्स करून घेतलं. नंतर त्याच्यामध्ये अर्धी इनो फोडून टाकली होती. अर्धी म्हणजे अर्धीपेक्षा थोडीशी जास्त असेल, कारण माझं रवण थोडंसं होतं ना, म्हटलं त्याच्यानुसार, नाही तर जास्त पण फ्लॉपी होतं. 2-3 थेंब पाणी टाकून इनो मिक्स करून घेतली त्याच्यामध्ये. मग असं छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मी इकडं साईडलाच कढई ठेवून त्याच्यावरती पाणी गरम करायला ठेवलेलं होतं. ढोकळ्याच्या प्लेटला तेल लावून घेतलं आणि त्यात ते रवण टाकलं. पाणी खूप गरम झालेलं होतं. आता याला 10 मिनटं असंच होऊ देणार आहे. हे बघा 10 मिनटानंतर छान असा रव्याचा ढोकळा बनलेला होता. बघून तर खूप टेम्पटिंग वाटत होता, म्हणजे खूप छान वाटत होता आणि झालेला पण छान होता. त्यानंतर मी इथं फोडणी तयार करून घेतली. तेल टाकलं, तेलामध्ये थोडंसं मोहरी टाकली, जिरं टाकले आणि त्याच्यामध्ये कढीपत्ता, हिरवी मिरची टाकून थोडीशी साखर टाकली होती, कारण मी बनवताना साखर टाकलेली नव्हती. थोडी साखर टाकून त्याला मस्तपैकी गरम होऊ दिलं, आटू दिलं थोडंसं, कारण त्याची टेस्ट खूप छान येते. त्यानंतर थंड होऊ दिलं थोडं आणि खमंगवरती मिक्स टाकून दिलं. बघा मिक्स झाल्यानंतर एकदम भारी लागत होता खमंग. मी तर ट्राय केलं, मला आवडलं, तुम्ही ट्राय करून बघा.